आदिवासी दिनाची हार्दिक शुभेच्छा देतो. माझा एकच प्रश्न आहे की आम्ही आदिवासी असताना आता आदिवासी म्हणजे काय? आदिवासी म्हणजे आता आदिवासी म्हणजे समजतात की आदिवासी म्हणजे शहरी जंगलामध्ये राहणारे. पण आम्ही जंगलामध्ये राहणारे आहे, पण आम्ही जंगलामध्ये राहून जे जंगलाची सुरक्षा करतात त्याच्या झाडामुळे जे ऑक्सिजन जे भेटतात ते शहरामध्ये व सगळे समाजामध्ये भेटते. आणि आमचे जे अध्यक्ष आहे सदावले सर, राष्ट्रीय अध्यक्ष, ते काम आम्ही तर फार लहान आहे, ते फार वर्षापासून ते काम करत आहे. आणि त्यांनी बरेच वेळेस मंत्री किंवा मंत्रिमंडळामध्ये जाऊन एकटे लढलेले किंवा समाज बांधव घेऊन लढलेले. आमचं हे म्हणणं आहे की जे त्यांनी आतापर्यंत जे प्रस्ताव टाकलेले त्याच्यावर सरकारने थोडासा गंभीरपणा घेऊन त्याच्यावर विचार करून आमचे समाजासाठी एक लायब्ररीसाठी पुढचे जे नवीन पिढी आहे त्यांना शिक्षणासाठी एक लायब्ररी उपलब्ध करून देण्यात यावी व आमच्या समाजासाठी एखादी गैरान जमीन जी असती किंवा 1-2 एकर जमीन कधी आपल्याला भेटली तो आमचे जे गरीब माणूस जो जंगलामध्ये राहतात किंवा त्यांना कपडे बिपडे नाही असे ते तिकडे राहून थोडंसं शिक्षा करून आपले शहरामध्ये येऊन मिसळून कमीत कमी जे शिक्षण भेटू शकतं त्यांना, त्याच्यावर माझा असा सांगणं आहे की आमच्या अध्यक्ष साहेबांना सांगतो मी की माझी एक विनंती आहे की त्यांनी हे प्रस्ताव मंत्रिमंडळामध्ये ठेवावे. हे माझं म्हणणं आहे. शुभेच्छा. आदिवासी दिवसानिमित्त सर्व आदिवासी बांधवांना व समाज कार्याला जे सामाजिक कार्य यांना सर्व आमच्याकडून सर्व मान्यवर मंडळाला समाजाने सर्वांना शुभेच्छा. आदिवासी कार्यक्रमानिमित्त आम्ही जे ठेवलेले आहेत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री किशोरजी सदावले, मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री किशोर सदावले यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी समाजाची वाटचाल त्यांनी काही वर्षापूर्वी देशाचे नवोदय माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील हे आलते. त्यांची सदिच्छा भेट घेऊन समाजाचे अडीअडचणी त्यांच्या कानावर टाकले, त्यांना आमची काय समस्या आहे ते टाकले आणि ते बहुतेक वेळी विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण यांना समाज बांधवातर्फे त्यांनी समाज योग किंवा न ते सतत समाजासाठी प्रयत्न करत आहे. काहीतरी समाजाचा व्हावा यासाठी काही अडीअडचणी असेल मंडळानु समाज मंडळाचे काही सटीट SDM कलेक्टर तहसील अडचण येते. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोरभाऊ सदावले हे नेहमी प्रयत्न करतात आणि समाजासाठी झटून करतात. आता त्यांची एक मान्यता अशी आहे की ते समाज आमच्या मंडळ समाजासाठी एखादी महानगरपालिका व कलेक्टरला आम्ही निवेदन देणार व एखादी ओपन स्पेस आम्हाला समाज कार्यासाठी हॉलसाठी देण्यात यावे. ही मी 2 शब्द बोलून माझे विकास प्रमुख जाईल. 9 ऑगस्ट 2026 राष्ट्रीय आदिवासी दिवस आहे. जगातला दिवस आहे. आमचे नेता होते बिरसा मुंडा आदिवासी. त्यांनी आदिवासीसाठी फार इंग्रजाशी म्हणजे युद्ध केले, वगैरे केले. आमचे गैरान जमिनीवर त्यांचा कब्जा होता ते मिळवून दिले. 25 वर्ष त्यांनी 25 वर्षातच जेलमध्ये त्यांचं निधन झालं. त्यांची म्हणून आज आठवण दिवस आहे आमचा आदिवासीचा. आणि माझा मुख्य प्रश्न आहे महाराष्ट्राला म्हणजे मोदी साहेबाला की जे व्हॅलिडिटी आहे शाळा पडताळणी विभाग SC ST OBC DNT मुख्यमंत्री ते जे आदिवासी विभाग जेवढे पडताळणी विभाग आहे ते बंद करावं. जेव्हा एकदा STला आदिवासी मान्यवर समाज कास्ट सर्टिफिकेट दिलं SDMने त्याला फायनल ग्रह धरावे. या आदिवासी समितीमध्ये लाखो रुपये भ्रष्टाचार. एक व्हॅलिडिटी काढणार कमीत कमी 15-20 लाख रुपये खर्च लागतो. हा आमचा समाज देऊ शकते. स्वतः आमदारांनी स्वतः विधिमंडळ मांडलेलं की तिथे एवढा खर्च होतो. जेव्हा इथं फायनल झाल्यानंतर तिथं पडताळणी करून काय पाहिजे. आता परवाच मुख्यमंत्री साहेबांनी जरांगे साहेबांना सांगितले की तुमची व्हॅलिडिटी रद्द झाली, कोर्टात जा. तर कोर्टात यांच्या चक्रमात मुलाचं आयुष्य संपून जातं. मग ते शेवटी ते मोदी साहेब सारखं आलू वडे वेगळा भाजे तळा हे करा त्यांचं जे म्हणणं आहे तर वय बाद झालं कोणी जवळ घात नाही आणि एवढं खर्च कुठं पडताळणी करणार. आणि ज्याचे ओरिजिनल कागद असते
त्यांना पण तेवढाच खर्च येतो, बोगस त्याला वेळच करतो. तो बोगस त्यांना तुम्ही सजा द्या, जेलमध्ये टाका. ओरिजिनल का तसा? पूर्ण राज्यामध्ये आपल्या इंडियामध्ये फक्त 4 ठिकाणी व्हॅलिडिटी पडताळणी विभाग आहे, फक्त इंडियामध्ये 4-5 ठिकाणी, बाकी कुठेही नाही. बाकी स्टेट झारखंडला नाही, बाकी ठिकाणी नाही. हे फक्त महाराष्ट्राने जाणून बुजून ओपनची जागा भरण्यासाठी हे व्हॅलिडिटी पडताळणी डिपार्टमेंट काढलेले. ओपनची जागा भरण्यासाठी, म्हणजे तिथे रिजेक्ट झाला तर ऑटोमॅटिक भरली जाते जागा ओपनची, आहे का? ओपनची जागा भरल्यानंतर आमच्या मुलांचं, येणाऱ्या पिढीचं, आता आमच्या धकून गेलं. मी श्रेष्ठ नागरिक आहे, 72 वय माझं थकलं, पण येण्याच्या पिढीला नोकरी लागली पाहिजे. कमी ते चपराशी कोणत्याही पदाला तो व्हॅलिडिटी मागतात. उच्च पदाला डॉक्टरला मागा, जे शिक्षणाला मागा, त्याच्यासाठी मग तुम्ही हे जे जागा निघते ते ओपनला भरले आहेत. त्याच्यामुळे आमच्या नव्या पिढीला जे आहे त्यांना ती जागा मिळू लागली नाही. शेवटी तो ओपनमध्ये येऊ लागला ना. भरताळीमध्ये संपली त्या अर्थ तो ओपनमध्ये, जाती काही फायदा नाही. HDP जे कास्ट सर्टिफिकेट प्रत्येक जातीला येतो, त्याला तुम्ही फायनल करा. मला पण जातीच्या साहेबांना म्हणत होतो, तुम्ही हे आंदोलन उचलायचं की व्हॅलिडिटी बंद करा ओबीसीचा. तुम्ही याच्या मार्फत काही जरांगे पाटलाची भेट घेऊन त्याला निवेदन देणार आहे का? हा, देणार. सगळं भेटून, खास भेटून मी त्यांना निवेदन देणार आहे की हे जाणून बुजून सरकार, हे सरकारनं मागच्या पण सरकार त्रास दिले. हे बी हे जेव्हापासून व्हॅलिडिटी डिपार्ट आता निघाले 25-30 वर्षापूर्वी, पण जे आजाची वेळेस नव्हता, जे एसडीने तहसीलदार कास्ट सर्टिफिकेट दिलं त्याच्या नोकरी लागत होते, मुलगा डॉक्टर होता, इंजिनियर होता. आज 25 वर्षापासून हा विषय निघाला जाळपण. तिथं लाखो कोटी भ्रष्टाचार आहे. तिथे ओरिजिनलला पण त्रास आहे, डुप्लिकेटला पण त्रास. डुप्लिकेट पैसे घेऊन द्यायचं, ओरिजिनलला भेटतच नाही. इकडे एवढे कागदा मागवतात, त्याच्या 15 वर्ष. मग ते म्हणतात की तुम्ही हायकोर्टात जा, हायकोर्टात वेगळा खर्च. गरीब समाज आहे आदिवासी, हा कुठून एवढा खर्च करणार? काय आदिवासी समाज जंगलामध्ये राहतोय, त्यांच्याकडे आजपर्यंत डॉक्युमेंट नाही आहे, याचं कसं तुम्ही मार्गदर्शन करणार आणि काय सांगणार सरकारला? डॉक्युमेंट कशामुळे सांगते? निर्वाहासाठी, उपजीविकेसाठी जिल्हे बदलत असतात कोर्टसाठी. तर डॉक्युमेंट आता हे असून आज जिल्ह्यामध्ये उदाहरणार्थ अजेंडावर राहतात, तिथून बदलला काही 2 वर्षांनी दुसरा तालुक्यात गेला, दुसऱ्या जिल्ह्यात गेला. मग तो कागद असताना त्यावेळेस शिक्षणला एवढे व्हॅल्यू नव्हते. आता शिक्षणाला 30-35 वर्ष व्हॅल्यू आलेले. तर त्याच्यामुळे त्यांना त्रास होतो. तर कागद नसतात त्यांच्याकडे. आमच्या समाज परभणी, नांदेड, बिलोली, देगलू ह्या सगळं पण मराठी भाषिक आहे, जंगलामध्ये राहतात. आज पण तेच पोझिशन आहे. कारण की आम्ही शिकलो म्हणून आम्ही तर चांगलं शिक्षण झालं म्हणून आम्ही सुरक्षित झालो. काही लोक बाकी आहे ना. आता तेलुगूमध्ये 100, गुंटुरूमध्ये 1, मग त्याच्यानंतर गुंटुरूमध्ये 300, असा समाज वाढत आता काय जीवनराव मध्ये ऐकतो होतं. आदिवासी समाज कमी 30-35 आहे. मनोर आहे, मन्नेवार आहे, मन्नेवारलो आहे, गोडा आहे, असे बहुत सगळ्यांना त्रास आहे. त्याच्यात SC समाजाला पण आहे, STला आहे. सर्वात त्रास STला आहे, SCला थोडा आहे. OBCला सर्वात मोठा त्रास आहे की OBC समाजाला एवढं 50 लाख कास्ट सर्टिफिकेट काहीच फायदा नाही त्याचा. ते SDने एवढं कास्ट सर्टिफिकेट काढून ते काहीच फायदा नाही. पुढे पडताळीमध्ये ते रिजेक्ट होणार. तेच म्हणतात मुख्यमंत्री, ते घेऊन तुम्ही हायकोर्टात जा. हायकोर्टात खर्च त्याचं वय वाढतं ना. मुलगा आज 25-30 वर्षाचा आहे, 15 वर्ष भांडणात गेले, 40 वर्ष नोकरी लागत नाही. मग ते कास्ट सर्टिफिकेट काढून काय फायदा SDMचा? SDMचाही जो सर्टिफिकेट आहे त्याला ग्राह्य द्यायला लागतं. त्याच्या पुढचं कोणती पडताळणी डिपार्टमेंटच बंद करायला पाहिजे महाराष्ट्र सरकारने. हे माझी हा जो नम्र विनंती आहे मुख्यमंत्री साहेब. काय आव्हान करसान समाज बांधवला आणि मुख्यमंत्र्यांना? समाज बांधव तुम्ही एकजूट राहा, तुमचे प्रश्न सॉल्व्ह होतील. आणि मी जो काही करतो पुढच्या पिढीसाठी माझ्या सगळं झालेलं आहे. मला झाल्यामध्ये शिक्षण पूर्ण झालं आहे, ते बरोबर उतरून आलं. त्याच्यात एक खास विशेष आहे, अजून एक खास विषय आहे. हे जे सर्टिफिकेट जे इलेक्शनमध्ये जे निवडून येतात त्यांचे करोडो रुपये प्रॉपर्टी आहे, ते पुन्हा तेच उभं राहतात, तेच पुढे जातात. ते समाजचा खालचा माणूस वर येत नाही ना. उदाहरणार्थ मी विजयकुमार गावित घेतो. आज 30-40 वर्षापासून समाज तो STमध्ये बायकोला निवडून आणतो, मुलाला आणतो, भावाला निवडून आणतो. तो त्याचा फायदा त्याच्या समाजा खालच्या लोकांना वर येऊ देत नाही ना. आणि हे 70% जे आहे त्याचे 30% पैशावाले लाभ उचलू लागले. प्रत्येक गोष्टी इंजिनियर, डॉक्टर, ज्यांच्याकडे भलाडा पैसा जमा राजकारणामध्ये त्यांनी हे याचा लाभ उचलू लागलेले सर्व लोक.
आणि खालच्या लोकांनी दाबू लागले, ते दुसऱ्याला वर येऊ देत नाही ना. सर याच्यामध्ये आता की म्हणजे आदिवासी समाजांच्या हा जो समाज आहे हा जंगलात राहतो, या ते जमीन कसतात आणि शिकारी वगैरे करतात, परंतु आता शासना म्हणजे काही धनदांडगे उद्योगपतीने त्या जमिनी बळकावण्याचा सुरू केलेले आहे. तुम्ही कसं बघता याच्याकडे? इथे फार कष्टाची जमीन आहे आदिवासी लोकांची. त्यांच्या हे पॉलिटिकल लोकांनी प्रेशर आणून उद्योग व्यवहाराला देतात. उद्योग पॉलिटिकला हात धरूनच तो पुढे जातो. कोणते उद्योग करतो डायरेक्ट जमिनीवर बळकावत नाही, पॉलिटिकल राजकारणाला पकडून त्यांच्या हाताने धरून त्या जमिनीवर तिथे जंगल तोडून ते जंगलाचा विकास होऊ देत नाही. त्याच्या हवामानाचा परिणाम महाराष्ट्रावर होतो. काही म्हणजे इतर समाजांनी एस टीमध्ये घुसखोरी केलेली आहे आणि ते बोगस जात प्रमाणपत्र पण मिळवतात आणि त्याचा फायदा घेतात. तर याच्यासाठी तुम्ही शासनाला काय सांगा? शासनाला ज्याचे बोगस आहे ते पडताळणी करा आणि त्यांना गुन्हे दाखल करा त्यांच्यावर. बरेच आहे त्याच्यात, मी सांगतो मला त्याच्यात 40% लोक असे आहे की त्यांनी पैशाचे व्यवहार करून बोगस सर्टिफिकेट घेतलेले आहे. आज परवाच एक महाराष्ट्र GR की जे पुन्हा तुमचे सगळे पडताळणीचे पुन्हा होणार आहे. हे 4-5 दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने काढलेले आहे की जे व्हॅलिडिटी जाणार मी पुन्हा ती तपासणी करण्यात आहे. आपलं नाव? किशोर के सदावरे, राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर समाज. ओके, धन्यवाद.